कोल्हापुरातील गुजरीतील एका छोट्याशा दुकानातून सुरू झालेला प्रवास आज आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचलाय. राठोड ज्वेलरी मॅन्युफॅक्चरिंग प्रायव्हेट लिमिटेड या नामांकित दागिन्यांच्या कंपनीनं आपल्या अत्याधुनिक दागिन्यांचं कारखाना युनिट शिरोली औद्योगिक वसाहतीमध्ये सुरू केलंय. या राठोड ज्वेलरी कारखाना युनिटचं उद्घाटन पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी खासदार धैर्यशील माने, विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील, आमदार राहुल आवाडे, माजी खासदार संजय मंडलिक आदींची प्रमुख उपस्थिती होती. राठोड ज्वेलरी मॅन्युफॅक्चरिंगची स्थापना सन 1973 हंजारी मलजी राठोड यांच्या पुढाकारानं झाली होती. व्यवसायाची सुरुवात राठोड परिवाराचे कुटुंब प्रमुख हंजारी मलजी राठोड यांनी गुजरी येथून एका छोट्या दुकानातून केली. पुढे जाऊन प्रतिभानगरमध्ये दागिने मॅन्युफॅक्चरिंगसाठी एक छोटा कारखाना सुरू केला. त्यानंतर चंद्रकांत राठोड यांनी शिरोलीमध्ये एका छोट्या युनिटमध्ये मॅन्युफॅक्चरिंगचं काम वाढवलं. गेल्या 5 दशकांपासून उत्कृष्ट गुणवत्ता, विश्वासार्हता आणि नवकल्पनांमुळे राठोड ज्वेलर्स हे नाव दागिन्यांच्या जगतात अग्रस्थानी राहिलंय. या उद्घाटन कार्यक्रमावेळी बोलताना पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी कोल्हापुरात राठोड कुटुंबियांनी दागिन्यांची मॅन्युफॅक्चरिंग कंपनी उभा करून कोल्हापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला असल्याचं गौरवोद्गार काढले. आमदार सतेज पाटील यांनी राठोड कुटुंबियांच्या यशस्वी प्रवासाचं कौतुक करत या नव्या अत्याधुनिक कारखान्यामुळे कोल्हापूर जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला आणि स्थानिक रोजगार निर्मितीला चालना मिळेल असा विश्वास व्यक्त केला. कोल्हापूरचं नाव विविध क्षेत्रात पुढं आहे. आता दागिन्यांच्या बाबतीतही राठोड यांच्यामुळं आणखी पुढे येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त करत राठोड कुटुंबियांना शुभेच्छा दिल्या. यावेळी खासदार धैर्यशील माने यांनीही राठोड कुटुंबाचं अभिनंदन केलं. याप्रसंगी राठोड ज्वेलर्सचे संस्थापक हंजारी मलजी राठोड, मॅनेजिंग डायरेक्टर चंद्रकांत राठोड, उद्योजक सुरेशभाई जैन, मलबार गोल्डचे व्हाईस प्रेसिडेंट KP अब्दुल सलाम, शांतिनिकेतन स्कूलच्या संचालिका राजश्री काकडे, स्मितादेवी जाधव, उद्योजक सचिन झंवर, शिरोलीचे माजी सरपंच शशिकांत खवरे यांच्यासह राठोड कुटुंबियातील सर्व सदस्य आणि उद्योग क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित होते.